हॅलो एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी बनवणार आहे मसूर डाळ। त्यासाठी मी घेतली आहे इथे अर्धी वाटी मसूर डाळ आणि त्याचबरोबर इथे घेतली आहे 1 चमचा इतकी चणा डाळ। तर हे मी डाळी स्वच्छ धुवून घेतली आहे। चणा डाळ मी अर्धा तास आधी भिजवून घेतली होती, तर ती चांगली आता भिजली आहे, सॉफ्ट झाली आहे। आणि ह्या ठिकाणी मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मसूर डाळ भिजवायची गरज नाही, ती लगेच शिजते। तर ह्या ठिकाणी आपण एका कुकरमध्ये कुकर घेऊया। कुकरमध्ये ही डाळ टाकून घेऊया। तर ह्या ठिकाणी मी दोन्ही डाळी मिक्स करून घेतले आहे आणि आपण कुकरला 15 ते 20 सेकंद ठेवून शिजवून घेऊया। त्यासाठी मी ह्या ठिकाणी अर्धा बारीक चिरलेला कांदा घालते आहे, त्यानंतर 1 टोमॅटो आणि हा लसूण आपण फोडणीला घालूया। त्यानंतर ह्या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे, थोडंसं मीठ, त्यानंतर हळद आणि 1 चमचा इतकं हिंग। गॅसची फ्लेम ऑन करून घेते आहे आणि आपण आता 15 ते 20 सेकंद डाळ शिजवून घेऊया। तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे। तर ह्या ठिकाणी कुकर आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। तर ह्या ठिकाणी कुकर थंड झाला आहे, तुम्ही बघू शकता। डाळ छान मस्त अशी शिजली आहे। आपण घोटून नाही घेणार आहोत, ती डाळ अशीच फोडणीला घालणार आहोत। तर तुम्ही बघू शकता चणा डाळ देखील ह्या ठिकाणी शिजलेली आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। तर ह्या ठिकाणी आपण मसूर डाळला फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी ह्या ठिकाणी 2 चमचे तेल घालते आहे, त्यानंतर जिरा मोहरी, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर ह्या ठिकाणी हिरवी मिरची, अर्धी हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, जाडसर वाटलेला लसूण टाकते आहे। लसूण छान परतून झालं आहे। इथे आपण हळद घालून घेऊया थोडीशी, त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि
गरम मसाला अर्धा चमचा, आणि ह्या ठिकाणी आपण तर ह्या ठिकाणी मी खूप घट्ट डाळ झाली आहे, तर ह्या ठिकाणी गरम पाणी करून गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे. तर ह्या ठिकाणी पाणी देखील गरम झालं आहे. सेम कुकरमध्ये अर्धा कप इतकं पाणी गरम करून घेतलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपण लास्टला घालणार आहोत मॅगी मसाला. अर्धा चमचा घातला आहे मी मॅगी मसाला. तर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी समजू शकेल. त्यानंतर ह्या ठिकाणी मी लास्टला कोथिंबीर घालते. रेसिपी आवडली असल्यास तुम्ही देखील बनवा आणि कशी झाली कमेंट करून मला सांगा. तर ह्या ठिकाणी आपलं तुम्ही नक्की करून पहा, करून मला सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू फॉर वॉचिंग.